हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे मालाडला चाललो आहे, ताईंकडे चाललो आहे. आज त्या आदूचं जावळ काढायचं होतं, मामाच्या मांडीवर बसून जावळ काढायचं होतं, म्हणून मालाडला चाललो होतो. तर मालाडला आज आम्ही जाताना ओलाने जाणार नाही, हे उबेरने जाणार नाही आहे, तर ट्रेनने जाणार आहोत. आम्हाला बघायचं आहे पब्लिक ट्रॅव्हल्सनी, पब्लिक व्हेकल्सनी मनस्वी ट्रॅव्हल करते की नाही, ह्या हिशोबाने गेलो होतो. बरं, आम्ही गेलो होतो दुपारच्या 12 वाजता, ह्या एक्सपेक्टेशनने की गर्दी कमी असेल, पण तसं काही झालं नाही. गर्दी खूप जास्त होती. ॲज युजल ट्रेनला गर्दी खूपच होती. आम्ही ट्रेनमध्ये बसलो, पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती ट्रेनमध्ये, एवढी गर्दी होती. लकीली आम्हाला जागा भेटली, सीट भेटली, पण तरी पण ती सेम कंडिशन होती. पण आम्ही मध्ये उतरलो आणि मधूनच ओलाने गेलो. जाता जाता एवढी ट्रॅफिक होती की आम्हाला पोचायला खूप उशीर झाला. त्यामध्ये मनस्वी खूप जास्त इरिटेट झाली, त्यामुळे मधलं शूट काही मी करू शकले नाही. घरी गेल्यानंतर ऑलरेडी सगळे आमची वाट बघून जेवण झालं होतं. जेवण घेतलं होतं त्यांनी, मग आम्ही जाऊन जेवलो आणि जावळ काढायला घेतलं. तोपर्यंत दोघंसुद्धा झोपली होती. आदूसुद्धा झोपला होता, म्हणून आम्ही ठरवलं की डायरेक्ट झोपला आहे तर त्याचा फायदा घेऊया, आणि त्याचा फायदा घेऊन आम्ही त्याला जावळ काढायला बसवलं. मामाने एक बट काढली आणि बाकीचं जावळ मामाच्या मांडीवर निघालं. तो झोपला होता म्हणून त्याची पूर्ण केस एक हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये कट करून झाली. जर तो जागा असता तर त्यांनी हे करूनच दिलं नसतं. म्हणजे आम्हाला त्याचे कोणाला हात पकडायला लागले असते, कोणाला पाय पकडायला लागलं असतं, कोणाला मुंडी पकडावी लागली असते, एवढी मस्ती केली असते. पण लकीली तो झोपला होता, त्यामुळे त्याची केस व्यवस्थितपणे कट झाली, नाही तर त्याला कुठे वस्ताला जो असतो तो लागला असता, ह्याची पण भीती वाटत होती. पण ठीक आहे, झालं. त्यानंतर त्याची केस कट झाल्यानंतर त्याची केस कट झाली 6 वाजता. आम्हाला निघायलासुद्धा रात्र झाली तिकडून. आम्ही निघालो, घरी पोचलो 9-10 वाजता. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.